कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीची गोष्ट पुरेशी असते. जुलै महिन्यातील एक पावसाळी संध्याकाळ. पुण्यात मुसळधार पाऊस पडत होता. रोहन 26 वर्षाचा सॉफ्टवेअर इंजिनियर ऑफिसमधून घरी जाण्यासाठी बस स्टॉपवर उभा होता. पाऊस इतका जोरदार होता की रस्त्यावरची गर्दीही कमी झाली होती. तेवढ्यात त्याच्या नजरेस बस स्टॉपच्या बाकावर एक तपकिरी रंगाची जुनी डायरी दिसली. आजूबाजूला कोणीच नव्हतं. रोहनने डायरी हातात घेतली. पहिल्या पानावर सुंदर हस्ताक्षरात लिहिलं होतं, जर ही डायरी तुला सापडली तर कृपया माझी शेवटची इच्छा पूर्ण कर. हे वाचून रोहनच्या अंगावर शहारे आले. त्याने पुढचं पान उघडलं. तिथे एका मुलीचं नाव लिहिलं होतं, सई, आणि खाली एक तारीख, 12 ऑगस्ट. रोहन विचारात पडला. ही डायरी इथे कशी आली आणि ही शेवटची इच्छा कोणती? इतक्यात त्याचा फोन वाजला. मित्राचा फोन होता. रोहन, कुठे आहेस? लवकर घरी जा. हवामान खूप खराब आहे. रोहनने डायरी बॅगेत ठेवली आणि घरी निघाला. रात्री जेवण झाल्यावर त्याच्या मनात पुन्हा त्या डायरीचा विचार आला. त्याने ती पुन्हा उघडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, माझी गोष्ट वाचणाऱ्या व्यक्तीला एकच विनंती, शेवटचं पान वाचण्यापूर्वी माझ्यावर विश्वास ठेवा. रोहनने खोल श्वास घेतला आणि डायरीचं दुसरं पान उघडलं. त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्या डायरीत लिहिलेली प्रत्येक ओळ त्याची स्वतःची आयुष्याची दिशा बदलून टाकणारी होती. त्या रात्री रोहनने पुन्हा डायरी उघडली. खिडकीबाहेर पाऊस अजूनही कोसळत होता. खोलीत पूर्ण शांतता होती. डायरीच्या दुसऱ्या पानावर सुंदर हस्ताक्षरात लिहिलं होतं, माझं नाव सई आहे. ही डायरी माझ्या आयुष्याची साक्षीदार आहे. जर तू हे वाचत असशील तर कदाचित मी तुझ्यासमोर नसेल, पण माझी गोष्ट नक्की जिवंत असेल. रोहनच्या मनात कुतूहल वाढलं. तो पुढे वाचू लागला. मी लहानपणापासून एक स्वप्न पाहिलं होतं, माझ्या आईसाठी छोटंसं घर बांधायचं. पण आयुष्याने प्रत्येक वळणावर माझी परीक्षा घेतली. लोकांनी मला खूप वेळा हरवण्याचा प्रयत्न केला, पण आईच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मी पुन्हा उभी राहिले. रोहनच्या डोळ्यांसमोर त्या अनोळखी मुलीचं चित्र उभं राहू लागलं. डायरीच्या पुढच्या पानात एक जुना फोटो ठेवलेला होता. त्या फोटोत सई तिच्या आईसोबत हसत उभी होती. फोटोच्या मागे लिहिलं होतं, माझी दुनिया. रोहनच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. इतक्यात डायरीतून एक छोटासा कागद खाली पडला. त्यावर एक पत्ता लिहिला होता, शांतीनगर, पुणे, आणि खाली एक वाक्य, जर मी परत आले नाही तर कृपया या पत्त्यावर एकदा नक्की जा. रोहन विचारात पडला. ही शेवटची इच्छा याच पत्त्याशी संबंधित आहे का? रात्रभर त्याला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ठरवलं, तो त्या पत्त्यावरच जाणारच होत. पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्या घराचा दरवाजा उघडणारी व्यक्ती त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा धक्का ठरणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन त्या डायरीत लिहिलेल्या पत्त्यावर पोहोचला. शांतीनगर, पुणे. ते एक जुनं साधंसं घर होतं. रोहनने दाराची बेल वाजवली. काही क्षणांनी एक वयोवृद्ध महिला दार उघडून बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यांत आशेची एक छोटीशी किरण दिसत होती. कोण पाहिजे? रोहनने नम्रपणे विचारलं. इथे सई राहायची का? महिलेचे डोळे पाणवले. हो, सई माझी मुलगी आहे. रोहनने डायरी बाहेर काढली. ही डायरी मला काल बस स्टॉपवर सापडली. डायरी पाहताच त्या महिलेच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला.
त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, ही तर सईची डायरी आहे. त्यांनी डायरी छातीशी घट्ट धरली आणि रडू लागल्या. काही वेळाने त्या शांत झाल्या. रोहनने हळू आवाजात विचारलं, सई कुठे आहे? महिला काही क्षण शांत राहिल्या. मग त्यांनी भिंतीवर लावलेल्या एका फोटोसमोर बोट दाखवलं. फोटोला हार घातलेला होता. रोहनचा श्वास थांबला. म्हणजे सई महिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती 6 महिन्यापूर्वीच एका अपघातात आम्हाला सोडून गेली. हे ऐकून रोहनला मोठा धक्का बसला. पण त्याच्या मनात एक प्रश्न अजूनही होता. जर सईचं निधन 6 महिन्यापूर्वी झालं होतं तर तिची डायरी कालच बस स्टॉपवर कोण ठेवून गेलं? तेवढ्यात रोहनच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. डायरीचं शेवटचं पान अजून वाचू नकोस. रोहनच्या अंगावर काटा आला. हा मेसेज कोणी पाठवला होता आणि सईच्या डायरीचं रहस्य अजून किती खोल होतं? रोहनच्या मोबाईलवर आलेला मेसेज पुन्हा पुन्हा त्याच्या नजरेसमोर येत होता. डायरीचं शेवटचं पान अजून वाचू नकोस. तो हादरला. हा मेसेज कोणी पाठवला? त्याने लगेच त्या नंबरवर फोन केला. पण समोरून फक्त एकच उत्तर आलं, हा नंबर सध्या उपलब्ध नाही. सईच्या आईने शांतपणे विचारलं, बाळा काय झालं? रोहनने त्यांना मेसेज दाखवला. त्यांनी तो मेसेज पाहिला आणि काही क्षण विचारात पडल्या. सईने ही डायरी कोणाच्या हातात पडावी अशी इच्छा व्यक्त केली होती, पण तिने कुणाचं नाव कधीच सांगितलं नाही. रोहनच्या मनात आणखी प्रश्न निर्माण झाले. त्या रात्री तो पुन्हा घरी आला. डायरी त्याच्या समोर होती. त्याचं लक्ष शेवटच्या पानाकडे जात होतं. पण सईची विनंती त्याला आठवत होती. शेवटचं पान आधी वाचू नकोस. म्हणून त्याने मधली पानं वाचायला सुरुवात केली. एका पानावर लिहिलं होतं, जर तू इथपर्यंत वाचलं असेल तर तू माझ्यावर विश्वास ठेवतोस. आता माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित जाणून घेण्याची वेळ आली आहे. रोहनने पुढचं पान उलटलं. तिथे एक फोटो चिटकवलेला होता. फोटोमध्ये सई एका लहान मुलीसोबत हसत उभी होती. फोटोखाली लिहिलं होतं, ही माझी छोटी बहीण अन्वी. तिच्यासाठी मी काहीही करेन. रोहनला आश्चर्य वाटलं. पण त्याच्या नजरेत आणखी एक गोष्ट भरली. फोटोच्या मागे एका हॉस्पिटलचं नाव आणि तारीख लिहिलेलं होती. तेवढ्यात डायरीतून एक हॉस्पिटलचं जुनं बिल खाली पडलं. रोहनने ते उचललं. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, अवयवदान, ऑर्गॅन डोनेशन मंजूर. रोहनचा श्वास रोखला गेला. सईने मृत्यूपूर्वी कोणासाठी अवयवदान केलं होतं आणि त्या व्यक्तीचा ह्या डायरीशी काय संबंध हो? रोहनच्या हातात हॉस्पिटलचे बिल होतं. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, अवयवदान मंजूर. त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तो दुसऱ्याच दिवशी त्या हॉस्पिटलमध्ये गेला. रिसेप्शनवर त्याने सईचं नाव सांगितलं. सुरुवातीला कर्मचारी कोणतीही माहिती देण्यास तयार नव्हते. पण सईच्या आईने दिलेल्या परवानगी पत्र दाखविल्यानंतर डॉक्टर त्याला भेटले. डॉक्टर शांतपणे म्हणाले, सई खूप धाडसी मुलगी होती. रोहनने विचारले, तिने कोणासाठी अवयवदान केलं होतं? डॉक्टर काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, एका 12 वर्षाच्या मुलीसाठी. तिचं नाव अनन्या. डॉक्टरांच्या डोळ्यात आदर होता. त्या मुलीचं हृदय पूर्णपणे निकामी झालं होतं. योग्य वेळी अवयव मिळाला नसता तर तिचा जीव वाचला नसता. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं, सई गेली होती पण तिने दुसऱ्याला नवं आयुष्य दिलं होतं. डॉक्टरांनी एक छोटासा लिफाफा रोहनच्या हातात दिला. हे ही सईने आमच्याकडे ठेवून दिलं होतं.
रोहनने लिफाफा उघडला. आत एक छोटी चिठ्ठी होती. जर माझ्या अवयवामुळे कोणाचा जीव वाचला असेल तर कृपया त्या व्यक्तीला एकदा भेटा. मला त्याचं हसत आयुष्य पाहायला मिळणार नाही, पण माझ्या जागी तुम्ही ते नक्की पहा. रोहन भावुक झाला. त्याने ठरवलं तो त्या मुलीला नक्की भेटणार. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी त्याला अनन्याचा पत्ता दिला. रोहन त्या घरासमोर जाऊन उभा राहिला. दार उघडलं. समोर एक 12 वर्षाची मुलगी आनंदाने खेळत होती. तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू होतं. ते पाहून रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. पण त्या क्षणी अनन्याने रोहनकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, तुम्ही सईताईची डायरी घेऊन आहात का? रोहन स्तब्ध झाला. अनन्याला डायरीबद्दल कसं माहीत होतं? रोहन काही क्षण अनन्याकडे आश्चर्याने पाहत होता. तुला डायरीबद्दल कसं माहिती? अनन्या हसत म्हणाली, सईताईने हॉस्पिटलमध्ये मला सांगितलं होतं. जर कधी एक अनोळखी व्यक्ती माझी डायरी घेऊन तुझ्याकडे आली तर समज माझी शेवटची इच्छा पूर्ण होणार आहे. रोहनच्या अंगावर शहारे आले. म्हणजे सईला आधीच माहीत होतं? अनन्याने मान हलवली. हो, त्यांना त्यांच्या आजाराची पूर्ण कल्पना होती, पण त्यांनी कधीच कोणासमोर दुःख दाखवलं नाही. अनन्याच्या आईने एक छोटासा लाकडी बॉक्स आणला. हे सईने आमच्याकडे ठेवून दिलं होतं. रोहनने बॉक्स उघडला. त्यात एक छोटी चांदीची चावी आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवर लिहिलं होतं, ही चावी माझ्या डायरीचं शेवटचं रहस्य उघडेल, पण आधी माझ्या आईला भेटून तिला एकदा हसवा. तिचं हसूच माझी खरी शेवटची इच्छा आहे. रोहनचे डोळे पाणवले. त्याला समजलं, सईच्या प्रत्येक विचारात स्वतःपेक्षा इतरांचा आनंद होता. रोहन पुन्हा सईच्या आईकडे गेला. त्याने अनन्याबद्दल, तिच्या नव्या आयुष्याबद्दल आणि सईच्या अवयवदानामुळे वाचलेल्या जीवाबद्दल सगळं सांगितलं. हे ऐकून सईच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या हसत म्हणाल्या, आज मला वाटतं माझी मुलगी अजूनही या जगात जिवंत आहे. रोहनने त्यांच्या हातात ती चांदीची चावी ठेवली. आई, आता ही चावी कुठे वापरायची? सईच्या आई काही क्षण शांत राहिल्या. मग म्हणाल्या, या चावीने सईचं जुनं कपाट उघडतं. दोघांनी कपाट उघडलं. आत एक सुंदर लाकडी पेटी होती. रोहनने ती उघडली आणि त्यात एक सीलबंद लिफाफा दिसला. त्यावर लिहिलं होतं, हे फक्त त्या व्यक्तीने उघडावं ज्याने माझी शेवटची इच्छा पूर्ण केली आहे. रोहनने थरथरत्या हाताने तो लिफाफा उचलला. त्या लिफाफ्यात असं काय होतं जे सईच्या संपूर्ण आयुष्याचं सर्वात मोठं रहस्य उघडणार होतं? रोहनच्या हातात तो सीलबंद लिफाफा होता. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते. सईच्या आईने हळू आवाजात म्हटले, बाळा, आता ते उघड. तू सईची शेवटची इच्छा पूर्ण केली आहेस. रोहनने सावकाश लिफाफा उघडला. आत एक पत्र आणि एक छोटासा फोटो होता. फोटोत लहानशी सई तिच्या आईसोबत हसत उभी होती. पत्रात लिहिलं होतं, प्रिय मित्रा, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ माझी शेवटची इच्छा पूर्ण झाली आहे. माझ्या जाण्याचं दुःख करू नकोस. मला फक्त एवढंच हवं होतं की माझी आई पुन्हा हसायला शिकावी आणि माझ्यामुळे ज्याचा जीव वाचला तो आनंदाने जगावा. म्हणून किती वर्ष जगला यापेक्षा त्याने किती लोकांच्या आयुष्यात आनंद दिला हेच खरं महत्त्वाचं असतं. रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने पत्र छातीशी घट्ट धरलं. सईच्या आईने एक डायरीचं शेवटचं पान उघडलं. तिथे सईने लिहिलेलं होतं, माझी डायरी सापडणाऱ्या व्यक्तीला एकच विनंती, माझी गोष्ट इथेच थांबवून देऊ नकोस. कदाचित एखादा माणूस आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला शिकेल. रोहनला आता सगळं समजलं. ही डायरी
त्याच्यापर्यंत योगायोगाने आली नव्हती, तर सईच्या शेवटच्या इच्छेचा तो एक भाग होता. काही दिवसांनी रोहनने अनोळखी मुलीची डायरी या नावाने सईची प्रेरणादायी कथा लिहिली. हजारो लोकांनी ती वाचली. लोकांनी अवयवदानाचा संकल्प केला. सईचं स्वप्न पूर्ण होत होतं. पण पुस्तक प्रकाशित झालेल्या दिवशी रोहनला एक अनोळखी व्यक्तीकडून एक छोटंसं पाकिट आलं. त्यात फक्त एकच ओळ होती, सईची अजून एक डायरी माझ्याकडे आहे. रोहन आश्चर्यचकित झाला. खरंच अजून एक डायरी होती का? की हा आणखी एक नवीन रहस्याचा प्रारंभ होता? रोहनच्या हातात ते छोटेसं पाकिट होतं. त्याने थरथरत्या हातांनी ते उघडलं. आत एक चिठ्ठी होती. घाबरू नकोस, दुसरी डायरी नाही. हा फक्त माझा शेवटचा संदेश आहे. खाली सही होती, अनन्या. रोहनने सुटकेचा निश्वास सोडला. त्याच दिवशी तो अनन्या आणि सईच्या आईला भेटायला गेला. अनन्या हसत म्हणाली, सई ताईंनी मला सांगितलं होतं, जर लोकांनी त्यांची गोष्ट वाचली आणि यातून एखाद्याला जगण्याची नवीन आशा मिळाली तर समज त्यांचं आयुष्य खरंच यशस्वी झालं. रोहनच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. काही महिन्यांनी रोहनचं पुस्तक अनोळखी मुलीची डायरी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. अनेक लोकांनी पुस्तक वाचून अवयवदानाचा संकल्प केला. कित्येकांनी आपल्या आई वडिलांसोबत नातं अधिक जपायला सुरुवात केली. सईची गोष्ट हजारो लोकांच्या मनाला स्पर्श करून गेली. एका दिवशी रोहन पुन्हा त्या बस स्टॉपवर गेला जिथे त्याला ती डायरी सापडली होती. त्याने हळूच आकाशाकडे पाहिले आणि म्हणाला, धन्यवाद सई, तू मला शिकवलं की माणूस शरीराने नाही तर आपल्या कर्मांनी कायम जिवंत असतो. मंद वाऱ्याची एक झुळूक आली आणि रोहनच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं स्मितहास्य उमटलं. त्याला असं वाटलं जणू सईच त्याला म्हणत होती, माझी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. कथेचा संदेश. आपलं आयुष्य किती मोठं आहे यापेक्षा आपण किती लोकांच्या आयुष्यात प्रकाश पेरतो हे अधिक महत्त्वाचं असतं. आई वडिलांचा सन्मान आणि अवयवदानासारखा महान निर्णय एखाद्याला नवजीवन देऊ शकतो. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी कथास्पर्श चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसह. नमस्कार.